यांनी कृपया इकडे यावं. मॅन ऑफ द मॅच द्यायला ये. योगेश निकम यांच्या हस्ते या मॅचचे, यापूर्वीच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच अमित गायकवाड यांना देण्यात येत आहे. योगेश निकम. आयोजकांनी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यावी. योगेश निकम यांच्या हस्ते मौर्यन एम्पायरचे आयकॉनिक प्लेअर, ऑलराऊंडर, अष्टपैलू खेळाडू अमित गायकवाड यांना मॅन ऑफ द मॅच देण्यात येत आहे. अमित, रोहित गरुड एक दर्जेदार फलंदाज आणि अमोल साबळे, बुद्ध कॉलनीचा रोहित शर्मा एक स्टायलिश प्लेअर म्हणून सर्व संघ मालकांच्या आवडीचा प्लेअर असा अमोल साबळे, जो प्रत्येक संघ मालकाला वाटतं की माझ्या संघात यावा असा स्टायलिश प्लेअर अमोल साबळे. त्याचबरोबर उभरता आणि तडाखेबाज फलंदाज रोहित गरुड, दोन्हीही बुद्ध कॉलनीतील नावाजलेले फलंदाज या क्षणाला मैदानावर फलंदाजी करत आहेत. आणि तितकाच नावाजलेला गोलंदाज आहे बंटी. मौर्यन एम्पायरने जिंकलेल्या दोन्ही सामन्यात सलग मॅन ऑफ द मॅच मिळवलेला आयकॉनिक प्लेअर अमित गायकवाड याचं मनपूर्वक अभिनंदन. बंटी बोल्ड टू रोहित गरुड. नेक्स्ट बॉल. चांगला टॅप मारलेला आहे परंतु अडवण्यामध्ये यशस्वी झालेला. ओव्हर हे षटक संपलंय. पुढील षटकासाठी येत आहेत प्रशांत बागुल यांनी. आज या मैदानामध्ये एक आपली जी चमक दाखवली, ती चमक बघून विनोद मोरे यांच्या डोळ्याचे पारणे फिटलेले आहे. विनोद मोरे यांना प्रशांत बागुल यांचा गेम बघून हेवा वाटलेला आहे. आणि आता त्याच विनोद मोरेंचा गेम नजरेत भरण्यासाठी प्रशांत बागुल सज्ज. एक चांगला फलंदाज अमोल साबळे, याला गोलंदाजी करतील एक अनुभवी गोलंदाज विनोद मोरे. बुद्ध कॉलनीचे सकलेन मुस्ताक. विनोद मोरे अमोलला. सकलेन मुस्ताक यांना अजून लेन सापडलेली नाही. लाईन लेन न सापडल्यामुळे नो बॉल. संघाची धावसंख्या 5. वाईड बॉल. बुद्ध कॉलनीचे सकलेन मुस्ताक म्हातारे झाले वाटतं. बाबू खूप टेन्शन मध्ये. आज ही शुक्रवार आहे त्यामुळे सकलेन मुस्ताक नक्कीच चालतील. छत्रपती स्ट्रायकर्स वर्सेस कलिंगा फायटर्स. टॉस उडवून घ्या. छत्रपती स्ट्रायकर्स वर्सेस कलिंगा फायटर्स कुठे असतील ताबडतोब टॉस उडवून घ्या. छत्रपती आणि कलिंगा. आणि पुढील समालोचनासाठी एक नावाजलेलं व्यक्तिमत्व, दोन धडाकेबाज व्यक्तिमत्व ज्यांना बघून शाहीद शेख फार जळतात असे प्रशांत बागुल आलेले आहेत. धन्यवाद. पुन्हा नो बॉल. विकास भाऊ, तुम्हाला असं वाटत नाही विनोद मोरेची टीम बल्लेर असल्यामुळे ते जाणीवपूर्वक समोरच्या टीमला रन बनवायचा चान्स देत आहे? मला तर असं वाटतंय काहीतरी त्याच्यामध्ये त्यांचा गेम प्लॅन होईल. त्यांनी त्यांची ओव्हर बंद केलेली आहे. आज कदाचित बुद्ध कॉलनीचे शकलेन मुस्ताक, विनोद मोरे यांचा दिवस दिसत नाहीये. 0 बॉल 4 रन दिलेले. त्यांचे रेकॉर्ड झाले बॉक्स मध्ये 6 रन दिलेले. अजरामर असं रेकॉर्ड
आता प्रशांत बागुल आयुष्यभर तेच सांगतील. ओ सुंदर असा शॉट, हा शॉट बघण्याची जी आतुरता होती ती फक्त सहा रन दिले, उत्तर कॉलनीचे बंद केली. राहुल तेवढं पुढे करू शकतो. खूप छान शॉट. पुन्हा एकदा नो बॉल. शाहिद भाई तुम्ही हे विसरू नका, काल त्यांनी एका ओव्हरमध्ये 3 विकेट घेऊन एकच रन दिलेलं आहे, ते विसरता कामा नाही. अनिकेत गोलंदाजी करत आहे आणि फलंदाज आहे अमोल साबळे. बंटी पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. दिनेश याचेकर यांनी रिव्ह्यू पकडलेला आहे. नो बॉल दिला होता पंचांनी. जो प्लेयर समोरचा थांबला होता त्यांनी बॉल टाकायच्या अगोदर हालचाल केल्यामुळे, विकास भाऊ तुम्हाला हा नियम कदाचित त्या वयामध्ये नव्हता की जो आपण बॅट्समॅनला डिस्टर्ब करण्यासाठी जो प्लेयर उभा करतो. प्रशांत बाबुल, तुम्ही एक उत्कृष्ट समालोचक, उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहात. तुम्ही बुद्ध कॉलनीचे सकले मुस्ताक विनोद मोरे यांच्या सोबत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षे खेळलेले आहात. आज त्यांची जी दयनीय अवस्था झाली, 0 बॉलमध्ये त्यांनी 6 रन दिलेत आणि आपलं षटक त्यांनी पुढे कंटिन्यू करण्यास नाकारले, त्याबद्दल तुमचं मत काय? नाही, तुम्ही हे चुकीची स्टेटमेंट देत आहे. काल त्यांनी 3 विकेट घेऊन 1 रन दिलेले, ते तुम्ही विसरता कामा नाही. वेळ असतो, कदाचित आज शुक्रवार असल्यामुळे ती जादू करता आली नाही. बागुल साहेब, ही जादू तुम्ही उद्या बघा. उद्या शनिवारी त्या बॉलची धार बघा, त्या बॅटिंगची तलवारची धार बघा. पुन्हा एकदा पंचांनी बॅट घ्या, काय पंच काय डिक्लेअर? नो बॉल. बॉल घासलेला पंच, बॉल घासलेला प्रयत्न चाललेला आहे, लक्ष द्या. खूप अशी फलंदाजी अमोल साबळे यांच्याकडनं. अनिकेत अमोलला बॉल टाकत आहे. हो, सुंदर असा शॉट. सुंदर असा टॅप अमोलचा. संघाची धाव संख्या 15. अतिशय माहिती संघाचे धावेचे फलंदाज अमोल साबळे 15. संघाची धाव संख्या 15. क्या बात है. दुसरा टॅप. खूप अशी चांगली फलंदाजी. अमोल साबळे बुद्ध बॉलचे विराट कोहली नाही, रोहित शर्मा. राहुल द्रविड. रोहित शर्मा आहे. आकर्षक फलंदाज आहे. सुंदर असा चेंडू, सुंदर अशी फिल्डिंग. 4 बॉल 16 रन. सुंदर असा कमबॅक केलेला आहे अनिकेत शिरसाट यांनी. छान ओव्हर अनिकेत शिरसाट. पुन्हा एकदा वाईड बॉल. चांगला कमबॅक केला होता अनिकेत शिरसाट यांनी, पण हा वाईड बॉलमुळे पुन्हा तो बॅक. अनिकेत तुम्ही कमबॅक केलं होतं अनिकेत. लगातार हा 3रा वाईट. अनिकेत यांना मी एक टिप देऊ इच्छितो, ते आउट साईडला फक्त वंटी मारतात. तुम्ही लीडरवर 3-3 धावा देऊन संघाला धोका देत आहोत. दिनेश याचेकर यांनी काहीतरी कान मंत्र दिला आणि हा बॉल गंभीरच्या रूपात
शेवटचा बॉल. हो मिस फिल्डिंग पण प्रयत्न चांगला. संघाची धावसंख्या 20 रन 2 ओव्हरच्या अंतरानंतर 20 रन 20 रन. 20 रन प्लीज 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 20 रन. चर्चा पंचासोबत विकास भावपूरची आपले मनोगत व्यक्त करतील. संघाची धावसंख्या आहे 20. संघनायक विनोद मोरे यांचा संघ हे पॅन्थर अनपेक्षितपणे दयनीय अवस्थेत पोहोचलेला आहे. तशीच दयनीय अवस्था अशोक वारेची झालेली होती आपल्या पंचायत असलेले. हा टेबल टॅली मध्ये तळातून पहिला असलेला संघ अशोका वॉरियर्स. कमबॅक करण्याची संधी दोन बॅनर आलेली आहे. दिनेश आचेकर पुढील चेंडू. विनोद मोरे यांची खूप आधी छानशी क्षेत्ररक्षण. जी राणाची धाव संख्या धावत होती ती कुठे थांबलेली आहे दिनेश आचेकर आल्यामुळे. दोन चेंडू थांबले. हो पुन्हा एकदा चांगला शॉट. दिनेश आचेकर खूप प्रयत्न करत आहे बॉलिंग मध्ये व्हेरिएशन करून. 3 बॉल मध्ये 1 रन दिलेले त्यांनी. खूप चांगला कमबॅक. हो सुंदर असा शॉट. चार बॉल मध्ये फक्त 2 रन आलेले. चांगला कमबॅक. 22 रन संघाची धाव संख्या 2 डबल 2. पुन्हा एकदा चांगला डॉट बॉल. 5 बॉल मध्ये फक्त 2 रन दिलेले दिनेश आचेकर यांनी. पुन्हा एकदा चांगला कमबॅक केलेला आहे दिनेश आचेकरांनी. शेवटचा बॉल संघाची धाव संख्या 23. हो सुंदर अशी पुन्हा एकदा वन चालतात बॉल. आमचे जे कॅमेरामॅन आहे त्यांचे पण बुद्ध कॉलनी प्रीमियर लीग तर्फे 23. आमचे जे युट्यूबचे कॅमेरामॅन आहे त्यांचं पण बुद्ध कॉलनी प्रीमियर लीग सीझन 7च्या वतीने हार्दिक आभार. त्यांनी जी मेहनत केलेली आहे, जी लिंक बनवलेली आहे त्याबद्दल त्यांचे आभार. त्यांना काय पाणी वगैरे पाहिजे असेल तर आयोजकांनी त्याकडे लक्ष द्यावे. चला पुन्हा एकदा विनोद मोरे. जुना चावल जुना तडका बघतो कसा धडकतो आता माझा मित्र. किती तारीफ करशील, एवढा घाबरतो तू. याला बोलतात कमबॅक. याला बोलतात कमबॅक. लेग स्पिनला कट करून सुजलला चकवलं आणि स्टंपिंग झाले. किती दहशत असेल विनोद मोरेची त्या प्रशांत बागुलवर. एक मी संदेशाचा तारीफ मी करा. क्रिकेटचा समर्थक आहे. कालचे दिवस तुम्ही विसरू नये विकास भाऊ. आगाचं काम करू नका. जी दुहेरी राजकारण बंद करा. जी संधी मिळेल विनोद मोरेची तारीफ करायला त्या संधीचं सोनं करताना प्रशांत बागुल. एवढा अतिशय खतरनाक सुंदर प्रशांत बागुल. खतरनाक लेग स्पिन करून फलंदाजाला धावचे 22 धाव संघाची धाव
अजय कापडणे साहेब कुठे असतील त्यांनी कृपया मंचकावर यावं. प्रशांत बागुल त्यांना आठवण करत आहेत. अजय कापडणे आता बघा बघा हा कट केला बॉल बघा कसा चकावला लेग स्पिनला. तेवीस रन आले. वकील आलेले आहे. आले वकील आले 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 आमचे वकील आले. वकालत घेऊन आमचे वकील आले. बाजू मांडणारे आमचे. 23 रन. सॉरी माफ करावं. थोडी थोडी हसी मजाक झाली पाहिजे. याच्याकडे लक्ष द्यावं. पुढील चेंडू चांगला कमबॅक. पुन्हा एकदा वाईट प्लसवर त्यांनी 2 रन आणले. जो कमबॅक आणला होता 2 चेंडूवर 2 विकेट. हॅट्रिकचा चान्स घालवला. अवांतर धावावर 3 मॅच लगातार 3 मॅच हारलेले. संघाची धावसंख्या 25. शेवटचे 4 चेंडू. चोटी डाव आलोक यांनी फार चोटी डाव घेतलेली आहे. संघाची धावसंख्या 26. शेवटचे 3 चेंडू. पुन्हा एकदा खतरनाक बॅटर खतरनाक बॉलर. शेवटचे 3 चेंडू बाकी 26 रन. चांगला चिकावलेला बॉल वनडीच्या रूपात. शेवटचे 2 बॉल. संघाची धावसंख्या 27. नाही नाही बॅट्समनने स्वीकारलेल्या गतीच्या पायाला बॉल लागला आणि हा रन पण नाहीये. आवडचं आपले डी रन. डी डी लेग अंपरने तिकडनं इशारा केलेला. लेग अंपरला उचला. लेग अंपर तिकडे इशारा करतात. नाही लेग अंपरने डीचा इशारा देतात पण पुन्हा डिस्कस करून तो ठरवला नाही. रन नाही. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू. दिनेश आजराला चुकवापणा झाला. सिनियर प्लेअर कडनं शातीर प्लेअर कडनं चुकी होते हे आज युट्यूबद्वारे समजलेलं आहे. हो एक रन मिळालेला. त्यांना वाटलं की कदाचित ते बोल्ड होते त्यामुळे त्यांनी बॉल सोडला. कदाचित हा रन संघासाठी घातक ठरू शकतोय. संघाची धावसंख्या 28 झालेली आहे. जिंकण्यासाठी 29ची धावसंख्या. पण मला असं वाटत नाही की खूप मोठी धावसंख्या आहे. बॅटिंग लाईन खूप मोठी आहे. पुढील टॉच.
टॉस उडवला जात आहे आणि टॉस कोणी जिंकलाय? Who wins the toss? कलिंगा टॉस जिंकले काय? विनोद दिवे टॉस जिंकले. छत्रपती स्ट्रायकर्सने टॉस जिंकलेला आहे. बाबू हे किती स्कोर आहे? संघाने 28 धावसंख्या केलेली आहे आणि त्यांना टार्गेट आहे 29 च. 24 बॉल 29 रन. 24 balls and 29 runs. 24 बॉल मध्ये बाबू यांनी बॉल पकडला. 29 धावा करायच्या आहेत. पांडाकडून 100 रुपये पारितोषिक. संतामन फ्री. बाबू यांना संतामन फ्री. आयान शेख, निहार गरुड, सुमित मिस्सर यांच्याकडून संतामन फ्री. रणवीर चंद्र मोरे. गुड इव्हनिंग ऑल. सुजल मिसळ पुढील षटक घेऊन स्ट्राईकला बंटी. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. संघाची धाव संख्या 1. पुढील चेंडू घेऊन सुजल स्ट्राईकला बंटी. वेळेवर नियंत्रण ठेवावे पंचांना विनंती. टाइमपास करू देऊ नये. धाव संख्या 1. व्हाईट बॉल. लगातार दुसरा व्हाईट. सगळी धाव संख्या 2. दोन्ही व्हाईटच्या स्वरूपात. रिव्हर्स स्वीप. तेवढीच चांगली फिल्डिंग. बोललो असतो निकितेश भाऊंनी कृपा करून सिग्नल दाखवावा. भाऊ नोटेड. रन खाऊन काढलेला आहे. संघाची धाव संख्या धाव संख्या 3. बाबू यांना विनंती आहे. उत्कृष्ट टेप. 2 रनच्या स्वरूपात. संघाची धाव संख्या 5. संघाची धाव संख्या 5. उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह टॅपच्या स्वरूपात. संघाची धाव संख्या 5. आकाश. सुजलची चांगली गोलंदाजी. टीम पॅन्थर्सला 1 विकेटचा नुकसान या ठिकाणी झालेला आहे. संघाची धाव संख्या 5. पुढील फलंदाज अनिकेत शिरसाट. आमचे परम मित्र लहानपणीचे अनिकेत भाऊ
महादेव शिरसाट. संघाची धावसंख्या 5. पुढील चेंडू घेऊन सुजल स्ट्राईकला. अनिकेत. नाईस लेग लान्स वनडीच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या 6. चेक. माफ करा. उत्कृष्ट चेकी ओव्हरथ्रोच्या दिशेने 1+5. संघाची धावसंख्या 8. संघाची धावसंख्या 8. शेवटचा चेंडू घेऊन सुजल. संघ धावसंख्या 8. व्हाईट बॉल. याच व्हाईटच्या स्वरूपात संघाची धावसंख्या झाली 9. आणि क्या रिव्हर्स स्वीप. उत्कृष्ट शॉट. बंडीच्या स्वरूपात संघाची धावसंख्या 10. बंडीचा जर्सीचा नंबर 10 आणि संघाची धावसंख्या पण 10. विकी खरेंनी चांगला मोटिवेट केलं बंडीला. सॉरी बेटा. पुढील चेंडू घेऊन संगराज अशोक ढेकळे. स्ट्राईकला अनिकेत शिरसाट. पुढील षटक घेऊन संघात 14-5. स्ट्राईकला अनिकेत. नाईस बाबू. बाबू 18. साहिल दिवे ही उत्कृष्ट अशी फिल्डिंग केलेली आहे. ही क्लिप युट्यूबवर काढून त्याला स्टेटसवर ठेवायला द्या. तुम्ही अशी नम्र मी युट्यूबला रिक्वेस्ट करेन ही क्लिप काढून साहिल दिवेला द्या आणि त्याला स्टेटसला ठेवायला सांगा. साहिल दिवे ही लाईव्ह तुम्ही बघावी. संघाची धावसंख्या राहुल जाधव. पुढील फलंदाज राहुल जाधव. साहिल दिवे. छान फिल्डिंग बाबू. पुढील चेंडू संघा स्ट्राईकला राहुल. सॉरी बोलत. विकेट. व्हाईट +1. संघाची धावसंख्या झाली आहे 12. फिल्डिंग. खूप गचाळ फिल्डिंग झालेली आहे इथे. 12. इन्नू भाऊ 12. व्हाईट +1. आमच्यावर विश्वास ठेव इन्नू भाऊ. पुढे चेंडू संघा स्ट्राईकला बंटी. साहिल दिवे जास्त झाडावर चढले आणि हा बॉल सुटला आणि वंडी गेली. संघ धावसंख्या 13. उत्कृष्ट शॉट. नाईस शॉट. साहिलने डाय मारली असं
संग्राज. उत्कृष्ट शॉट, तेवढी चांगली बाळाभाऊची फिल्डिंग. आमचे बाळाभाऊ बलदाडे. संघाची धाव संख्या 14. साहिल भाव आलो भाव, काय झालं त्यांनाच माहिती. पण वंडी गेली, संघाला चिडला. संघाची धावसंख्या 15. भाऊ 14 बॉल नाही रे भाऊ, 12 बॉल, 13 बॉल. 13 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. पिंक पॅन्थर या संघाला लास्ट बॉल 15. 15. 13 मध्ये 14. 13 मध्ये 14 पाहिजे. की घरे पुढे जाऊ नका. भावाला पाठी भेटा. 13 मध्ये 14. शेवटचा चेंडू घेऊन संग्राज. स्ट्राईकला बंटी. शॉट तेवढाच. असा उत्कृष्ट नव्हता शॉट. मिसफिल्डिंग जोडीच्या स्वरूपात. सगळी धाव संख्या 16. माफ करा 17. 12 मध्ये 12. 29 मारायचे ना, 17 झाले. 17. 12 मध्ये संग्राम ढेकळे बरोबर. 120 पैकी 112 होते. 12 मध्ये 12. स्ट्राईकला राहुल. पुढील चेंडू घेऊन सुजल. पंचांना विनंती, टाइमपास थोडा टाळा. वेळेच्या अभावाने उत्कृष्ट शॉट, तेवढी चांगली फिल्डिंग. आलो. नो बॉल. अतिशय उत्कृष्टरित्या अंपायर करत आमचे मयूर भाऊ आणि सतीश भाऊ. एक लेग साइडला, एक ऑफ साइडला. झालेली आहे. संघाची धाव संख्या 18. आली उत्तर भाऊ. माय बॅड. 18. निकितेश भाऊ का आहे तिथे. डॉट बॉल. 11 मध्ये 11. नाईस शॉट, पण तेवढी चांगली फिल्डिंग आपल्या को-ऑनर कडून. रनआउट साठी अपील. खूप छान फिल्डिंग अशी इथे. पाहुयात काय निर्णय येतात त्यांचा. मयूर भाऊ आगळे. नॉट आउट. थँक्यू सो मच. संघाची धाव संख्या 18. 10 मध्ये 11. भाऊला विकेट काय पाहिजे. नाईस शॉट. भाऊला विकेट नव्हता पाहिजे म्हणून भाऊने वाटतं बॉल सोडला. नाही तर आउट असता भाऊ. सगळी धाव संख्या 19. 9 मध्ये 10. पिंक पॅन्थरला जिंकण्यासाठी 9 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता. संघ धाव संख्या 20. बॅटिंगला बंटी.
श्रीकांत गांगुर्डे उत्कृष्ट असा रनआउट. संघाची धावसंख्या 21. उत्कृष्ट असा रनआउट श्रीकांत, आमचे श्रीकांत महोदय यांच्याकडून. मी मॅनेजमेंट जात होतो, मी बेस्ट फिल्डिंगचा अवॉर्ड दिला असता पण मी नाही आहे भाऊ. फलंदाजी करण्यासाठी तलबदार गोलंदाज आणि फलंदाज विनोद मोरे साहेब मैदानात. अब आएगा मजा. सहा बॉल 8 रन, 6 मध्ये 8. संघात पुढे आलाय. संघाची धावसंख्या 21. पंचांना विनंती, थोडा टाइम कडे बघा. घड्याळ घातलंय फक्त, पण घड्याळ बघतच नाही. छत्रपती स्ट्रायकरने नाणेफेक जिंकून काय घेतलंय ते सांगायची कृपा करावी. दिवे साहेबांना विनंती, टॉस जिंकले, काय घेतलं? बॅटिंग घेतली, सुपरा. छत्रपती स्ट्रायकरने नाणेफेक जिंकून एक तरी बॉल पकडला या 6 बॉलात तर हर्ष आसारी 50 रुपये देणार आहेत. छत्रपती स्ट्रायकर टॉस जिंकून बॅटिंग करणार. घेतले. Oh my God! No, no run out. No run out. संघ धावसंख्या 22. विकी खेळत जाऊ नका, पाठी सोय. येस, थँक्यू सर, थँक्यू सर. 5 मध्ये 7. भावेश साहेबांनी जरा बाहेर यावं. 5 मध्ये 7. 5 बॉल. सवाराची चांगली फिल्डिंग. बॅटिंगला पंकज बर्वे, आमचे परम मित्रांचे मोठे बंधू, म्हणजेच आमचेच मोठे बंधू पंकज बर्वे फलंदाजी करण्यासाठी रणांगणात उतरलेत. पाव्यात 5 मध्ये 7 ला कसा रिस्पॉन्स करतात. टर्निंग पॉइंट असेल का हा गेमचा, पण त्याला स्ट्राईक देईल का कोणी? उत्कृष्ट बोल्ड. 4 मध्ये 7. आलोक भाऊ, बॉलिंग. हे आलोक भाऊ वाशी लागले, मस्त बॉलिंग शिकून आला यार. 4 इम्मू भाऊ, माझा पसंतीचा बॅट्समन इम्रान शेख कंसात इम्मू भाऊ. 4 मध्ये 7. इम्मू भाऊला आवडते यार, इम्मू भाऊ, पण तिला स्ट्राईक दे. 3 मध्ये 6. 3 बॉलात 7 रन पाहिजे. 3 मध्ये 6. बॅटिंग आणि ही अशी बाबू भाऊ यार, खूपच छान. बॉल पकडून फेकायचा असतो रे. ती रनआउटची क्लिप डिलीट आहे भाऊ.
शेख